सकाळपासून उठले, छान घरातलं आवरलं, केस धुतले, सिरम लावलं, ड्राय केले केस आणि छान असं तयार होऊन सुद्धा बसमध्ये बसल्यावर गुरुत्वाकर्षणाला तडा देऊन माझे केस असे आकाशाकडे उडत होते आणि मिस्टरांचं लुक बघा किती छान 2च मिनिटात आवरलेलं होतं बरं का त्यांनी. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर आनंद गगनातच मावत नव्हता की मी इतका छान दिसतोय आणि तुझे केस असे वरती उडताय. बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आता आम्ही परभणीहून निघालो बरं का. आता कुठे निघालोय? आता आम्ही आमच्या गावाकडे निघालोय. गाव आमचं परभणी जिल्ह्यातच आहे, बोरकिनी म्हणून. आता इथं आम्हाला बस भेटली, पण बस कशी भेटली की जिंतूरपर्यंतच भेटली. आम्हाला डायरेक्ट देवगाव फाटा भेटली नाही. पण 2 डेकरची असल्याने बस मुलांचाही आनंदाला पारावर नव्हता. छान असे वरती बसून एन्जॉय करत होते. जिंतूरमध्ये गेल्यावर आम्ही वेटिंगच्या तिथं बसलो आणि सर फळं वगैरे आणायला गेले गावाकडे नेण्यासाठी. ही पिढी आम्हाला दिसली. आता ही धोतर आणि गांधी टोपीतली पिढी आपण नशिबान आहेत, आपल्याला हे सगळं बघायला भेटते. नंतरच्या पिढींना काही बघायला भेटेल हे काही शक्यता नाही. आता नंतर कोण धोतर टोपी घालणार नाही का. आता इथे आम्ही वेटिंगमध्ये बसलो. नंतर मग आम्हाला बस लागली आणि छान आता अखिलेशची माझी जोडी होती आणि श्रीची तिच्या पप्पाची. आता मात्र बोर झालं होतं बरं का, प्रवास करून करून करून. आता इथे सर मग दिसले, म्हणलं चला एखादी रील तरी काढूया. मग इथे एक रील केली आणि त्याच्यानंतर मग ॲटोचा प्रवास. देवगाव फाट्या ते बोरकिनी आम्हाला ॲटोने जावं लागतं. तिथं ॲटोच आहेत. छान अशी गावाकडची माती दिसत होती, हिरवळ सगळीकडे पसरलेली होती. पण बरंचसं पावसानं थोडंफार काही नुकसान केलेलं होतं. आता मुलांसाठी पण हे अनुभव सगळे नवेच आहेत. ॲटो ह्या गोष्टी सगळ्या, अडचणीत बसणं उठणं ह्या सगळ्या त्यांना गोष्टी शिकाव्यात म्हणून आम्ही सगळं त्यांच्यासोबत शेअर करतोय. आता सासर घरी सासू, माहेर घरी आई ह्या दोघी जणी नसल्या तर तिथं काहीच अर्थ नाही. तसंच आमच्या सासूबाई म्हणजेच अक्का आमची वाटच पाहत होत्या. तिथं गेल्या गेल्या अक्काचं दर्शन घेतलं आणि पोरांची अशी मया करण्याची तिकडची पद्धत आहे बरं का. गेलं की चोंबाळू दे हा शब्द त्या म्हणतातच आणि गालावून तोंडावून हात फिरवतात. आणि असा आमचा दिवस, आजचा दिवस आमच्यासाठी खूपच विशेष आहे बरं का. आणि तो कशासाठी सांगतेच, भगवान बाबाचं मंदिर आमच्या बोरकिनीमध्ये उभा केलेलं आहे आणि त्याचं नुसतं मंदिर उभा करून नाही तर त्यांची सेवा पण व्हावी त्यासाठी काय उपाययोजना आमच्या गावातल्या लोकांनी केलेली आहे आणि त्याचीच सेवा आज आमच्या हातून घडणार आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खालच्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. भेटू